फटाफट सर शहराला पाठी थोडं बस. रोलिंग हा सर सर राहुल गांधींनी आज बोलायला अल्पेश. रोल 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 राहुल गांधींनी आज प्राईम मिनिस्टरला फुगा म्हणून संबोधित आहे, तर काय म्हणणार तुम्ही? नाही, राहुल गांधीची अवकातच पंतप्रधानांवर बोलण्याची नाही आहे. जो राजकारणच सिरियस करत नाही, पिकनिकला परदेशात जाणार, 2 दिवस देशात येणार, आणि जे पंतप्रधान आज जगामध्ये लोकप्रिय आहेत, आपल्या देशाचं नाव प्रतिष्ठा आज उंचावले, त्यांना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे राहुल गांधी फ्रस्ट्रेट झालेले दिसत आहेत. त्यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम दिसतोय आणि त्याच्यामुळंच अशा प्रकारचं वक्तव्य आलं आहे. सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. राहुल गांधींनी आपल्या क्षमतेप्रमाणे बोलावं. पंतप्रधानांच्या पायाच्या धुळीचा कणसुद्धा राहुल गांधी होऊ शकत नाही. काँग्रेस नेते उदित राज यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची तुलना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली आहे. मी बोललो ना, आपल्याला फ्रस्ट्रेट झालेत राहुल गांधी. आता राहुल गांधींना किंवा त्यांच्या खासदाराला एवढं कळत नाही, त्यांच्या नेत्याला काँग्रेसच्या, की बाबासाहेब कुठे, तुमची अवकात तरी आहे का बाबासाहेबांशी तुलना करण्याची? मला वाटतं बाबासाहेबांच्या विचारधारेला ज्याने सातत्यानं चिरडून टाकलं, ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्याचं काम काँग्रेसने केलं, ते आता तुलना करतायत. सतत बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून आतापर्यंत सत्ता उपभोगलीत, परंतु त्या दलित समाजासाठी, ओबीसी समाजाशी कधीच काय केलं नाहीत. उलट पक्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बाबासाहेबांचे विचार सर्वदूर नेले. बाबासाहेबांचा जास्तीत जास्त सन्मान कसा होईल याची काळजी घेतली. संविधानाचा सन्मान त्या ठिकाणी वाढवला. त्याच्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस गांधी परिवारानं केवळ बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग केला. आता बाबासाहेबांशी तुलना त्यांच्या खासदारांनी करणं म्हणजे हे मूर्खपणाची त्या ठिकाणी सीमा गाठली असं मला वाटतं. मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री मसरा मॅडम यांच्यामध्ये लिटर बॉम्बमधून युद्ध सुरू झालं आहे. मला वाटतं दोन्ही मंत्री आहेत, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री योग्य ती दखल त्या ठिकाणी घेतील आणि त्यांचंच त्या ठिकाणी मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. त्यावर मी काय म्हणणार. महाराष्ट्रातील जे मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये काही फेरबदल होऊ शकतात का, असे हाही विषय माझ्या अखत्यारीतला नाही. मंत्रिमंडळात बदल करणं, कोणाला मंत्री करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्या पक्षाचं नेतृत्व ठरत असतं. त्याच्यामुळे चुकीच्या ठिकाणी आपण प्रश्न विचारलेला आहात.